25 जानेवारी नॅशनल टुरिझम डे. ह्यो दिवस आपल्या देशातील पर्यटनाक चालना मिळण्यासाठी साजरा केलो जाता आणि पर्यटन म्हटल्यावर पहिल्या डोळ्यासमोर येतात आपला कोकण. खरंच आपल्या कोकणातील पर्यटन वाढल्यामुळे हयच्या स्थानिकांका रोजगार मिळाक लागले. पहिलो हयचो तरुण शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी मुंबई पुण्याकडे धाव घेत असा, पण आता ह्योच तरुण गावात राहून रोजगाराचे नवनवीन संधी निर्माण करता. पण तुमका माहिती या कोकणातील पर्यटन कोणामुळे वाढला? तुमच्यामुळे. होय, कोकणच्या पर्यटन वाढीसाठी तुमच्या सगळ्यांचं महत्वाचं वाटो असा. कारण असा सोशल मीडिया, कोकणातले युट्यूबर, इन्फ्लुएन्सर, फोटोग्राफर्स तुमच्यापर्यंत जा कोकण पोहोचवतात, त्या कोकण बाकीच्यांपर्यंत पोहोचवचा काम तुम्ही सगळे करतात. पण बऱ्याच वेळा ह्या काम करताना आमच्या व्हिडिओवर असे कमेंट येतात की कोकणातील हिडन प्लेसेस दाखवून कोकणची वाट लावा. माका अशंका फक्त एकच सांगूचा की पर्यटनाच्या जीवावर हयच्या लोकांचं उदरनिर्वाह चालता. हयच्या तरुणांका नोकरीसाठी स्वतःचा गाव सोडून जावचा लागणार नाही. ते हयत रवान बऱ्यापैकी कमावतात. त्यामुळे विचार करा, जर हय पर्यटक येऊचं कमी झालो तर साहजिकच हयच्या तरुणांची पावला परत मुंबई पुण्याची वाट धरतली. तुमची काळजी बरोबर. वाढत्या पर्यटनासोबतच प्रदूषण देखील वाढतं, पण प्रदूषण रोखणं ही त्या पर्यटन व्यावसायिकाची तसंच इलेल्या पर्यटकांची आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. असा झाला तरच पर्यावरणाचा योग्य तो समतोल राखून पर्यटन चालू राहताला. चला सगळ्यांनी मिळून कोकणचा पर्यटन वाढवूया. येवा, कोकण आपलोच असा.